मित्रांनो, लोणावळा म्हटलं की विपुल वनराई, हिरवागार शालू पांघरलेले डोंगर, दर्या, पावसाळ्यात कडेलोट होऊन कोसळणारे धबधबे, हे सगळं काही मनाला खूप सुखद वाटतं हो ना. म्हणूनच या ठिकाणी पर्यटकांची नेहमी गर्दी असते. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये एका मस्त जबरदस्त व्हिडिओसोबत. तर आज आपण 2 लोकेशन एक्सप्लोअर करणार आहे या व्हिडिओमध्ये. कुठले 2 लोकेशन आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आठवड्याच्या शेवटी शनिवार, रविवार आणि सोमवार अशी 3 दिवसांची सुट्टी लागून आली आणि मग काय, बाहेर असं मस्त पावसाचं वातावरण असल्यावर कोणाला आवडणार नाही फिरायला जायला. कुठे जायचं हे सर्च करता करता शेवटी दुपारचे 2 वाजले. फायनली ठरलं लवासा एक्सप्लोअर करायचं आणि मग काय लागलो तयारीला. मनात आलं वातावरण इतकं भारी आहे, मग आपण ठेचा भाकरीचा मस्त एन्जॉय करू शकतो असं कुठेतरी मस्त डोंगरावर जाऊन. फटाफट 5-6 भाकरी बनवल्या, त्याच तव्यामध्ये ठेचा पण बनवला, सोबतच थोडी शेंगदाणा चटणी पण बनवली. हे सगळं पॅक केलं, तयारी झाली आणि निघालो. जाता जाता ठरवलं होतं की मध्ये कुठेतरी स्टे करू, मग दुसऱ्या दिवशी आपण सकाळी लवकर उठून लवासा एक्सप्लोअर करायला जायचं. कारण घरातूनच निघायला 3 वाजले होते. जाता जाता पेट्रोल पंपवर थांबलो आणि मस्त गाडीची टाकी फुल केली, सोबतच चहा देखील एन्जॉय केला. मस्त पावसाच्या सरी पडत होत्या, चहा पिलो आणि भूर निघालो. मित्रांनो, लोणावळ्याला जर जायचं म्हटलं तर हे ठिकाण पुण्यापासून साधारण 67 किलोमीटर आणि मुंबईपासून 95 किलोमीटर अंतरावर आहे. तर औरंगाबादवरून जर येत असाल तर 282 किलोमीटर आपल्याला पार करावं लागेल. मित्रांनो, लोणावळा आणि खंडाळा या दोन्ही ठिकाणांच्या जवळपास पाहण्यासारख्या तशा बऱ्याच गोष्टी आहेत. राजमाची पॉईंट, वळवण धरण, भुशी धरण, टायगर स्लिप असे अजून बरेच पॉईंट आपल्याला इथे पाहायला मिळतात. आत्ता आपण चाललो याच्या डाव्या साईडला पुशी डॅम आहे. हे पर्यटकांसाठी वीकेंड गेटवेपैकी एक आहे. कार्पेट केलेल्या टेकड्यांनी वेढलेले भुशी धरणाचे जबरदस्त पाणी पर्यटकांना आश्चर्यचकित करणारे एक विशाल नैसर्गिक वॉटर पार्क बनवते. पावसाळ्यात या धरणाचे पाणी पायऱ्यांवरून मस्त ओसंडून वाहत असते, त्यामुळे पर्यटक खूप एन्जॉय करताना आपल्याला इथे पाहायला मिळतात. खरं तर पावसाच्या दिवसातच इथे येण्यासाठी खूप मज्जा येते, कारण पावसाच्या सरी अंगावर झेलत व ढगांच्या ओलसर धुकट वातावरणात हरवून जाण्यात खूप मज्जा वाटते. हिवाळ्यात तर इथे धुके लपेटूनच फिरावं लागतं. उन्हाळ्यामध्ये तर जांभळे आणि करवंदांची लयलूटच असते. घरूनच निघायला 3 वाजले असल्यामुळे आमचा लोणावळा थांबायचा निर्णय पक्का झाला आणि मस्त बरोबर सनसेट होण्याच्या वेळेला तिथे पोहोचलो. जाता जाता पावसाच्या सरी मात्र कोसळत होत्या. कशीबशी वेडीवाकडे वळणे पार करत आम्ही जाऊन पोहोचलो लाईन पॉईंटला आणि बघतो तर काय, वाव क्या नजारा आहे. वातावरण पाहून फोटो आणि व्हिडिओ काढण्याचा मोह मला मात्र आवरलं नाही, पण आम्ही सोबत आणलेल्या ठेचा भाकरी खाण्यासाठी यापेक्षा भारी ठिकाण कुठे सापडणार नाही, म्हणून तिथे मस्तपैकी भजे विकत घेतले आणि मॅगी पण घेतली आणि आपला गावरान बेत ठेचा भाकरी खाण्यास सुरुवात केली. आणि हे पाहू शकता, गर्दी होती, मस्त एकांतात बसून खाण्याचा विचार होता, पण म्हटलं हे लोकेशन तर छान आहे आणि अंधार देखील पडायला लागलेला आहे. खाताना इतकं भारी वाटत होतं ना, शब्द सांगू नाही शकत. कारण अशा या वातावरणात खाताना खरंच खूप मजा येत होती आणि हे गेलेले क्षण पुन्हा येणार नव्हते, म्हणून आम्ही व्हिडिओ कॅप्चर केले आणि तुमच्याशी देखील शेअर करण्याचा प्रयत्न नक्कीच केला. तर पुढे देखील हा लायन पॉईंट आहे, पुढे देखील अजून पॉईंट आहेत, पण आम्हाला उशीर झाल्यामुळे आम्ही खाली आलो आणि खाली थोडीशी मातीची भांडीची दुकानं होती, तिथे फिरलो आणि रूम शोधायला सुरुवात केली. कारण आम्ही अजिबात प्लॅन करून आलो नव्हतो, त्यामुळे आम्हाला रूम शोधायला लागली. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हा व्हिडिओ शूट करतोय. तर आज आपण लवासा एक्सप्लोअर करणार आहोत. तर रात्री यायला खूप उशीर झाला आणि आल्यानंतर आम्ही रूम पाहिली, नंतर रूमवर सामान वगैरे ठेवलं, गाडी लावली आणि थोडंसं खाल्लं आणि आता सकाळी नाश्ता वगैरे झाला आहे. आता निघतोय आपण लवासा एक्सप्लोअर करण्यासाठी. तर गाडी
तर मित्रांनो, जर का तुम्ही ढिंच्याक पर्सन नाही आहात ना, तर हे लोकेशन फक्त तुमच्यासाठी आहे बरं का. नाही म्हणजे सगळेच येऊ शकतात, पण ज्यांना खरंच शांत जागेत जायला आवडतं ना, त्यांच्यासाठी खास ठिकाण आहे. लवासा हे महाराष्ट्रामध्ये पुण्याच्या जवळ आहे. पुण्याहून साधारण 2 तास आपल्याला इथे पोहोचण्यासाठी लागतात आणि तिथे देखील अशी वेडीवाकडी वळणे आपल्याला पार करत वरती जायचं आहे. जाता जाता गाडीमध्ये मस्त एन्जॉय करत चाललो होतो, कारण की गाडीमध्ये गाणी लावली होती आणि मस्त एन्जॉय करत चाललो होतो. मध्ये मध्ये पाऊस पण येत होता, ऊन पण पडत होतं. तर अशीच वेडीवाकडे वळणे पार करत आपल्याला लवासा सिटीला पोहोचायचं आहे. मला खूप इच्छा आहे, म्हणजे उत्सुकता आहे कशी आहे लवासा सिटी. तर आपण इथे गेटवर पोहोचलेलो आहोत. आता इथून पण आपल्याला बरंचसं आतमध्ये जायचं आहे. असं सांगण्यात येतं, लवासा हे शहर जवळजवळ 25,000 एकर क्षेत्रात पसरलेलं आहे. लवासा हे वरसगाव धरणाच्या तटावर स्थित असल्याने इथे आपल्याला अनेक वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीसाठी स्पॉट्स मिळतील आणि या स्पोर्टची वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत असते. वेडीवाकडी वळणे पार करत लवासाला मात्र पोहोचलो, पण थोडंसं मूड पण ऑफ झाला, कारण आम्हाला ज्या वातावरणामध्ये लवासा एक्सप्लोअर करायचं होतं ते वातावरण इथे नव्हतं. तसं बघायला गेलं तर जवळजवळ 7 डोंगरांनी वेढलेले आणि निसर्गाच्या कुशीत वसलेले हे शहर. महाराष्ट्रात अशी अनेक ठिकाणे आहेत ज्यांच्याबद्दल अजून म्हणजे तितकीशी माहिती नाही, त्यामुळे इथे पर्यटकांची ये-जा थोडीशी कमीच असते. पण आम्ही ऐकलं होतं की या वातावरणामध्ये, पावसाळ्याच्या वातावरणामध्ये लवासा सिटी खूप छान दिसते आणि म्हणून आम्ही एक्सप्लोअर करण्यासाठी आलो. पण आमचा सगळा मूड ऑफ झाला, कारण पाऊसच नव्हता, मस्त चकचकीत ऊन पडलं होतं. मग खाली उतरलो आणि मस्त पाहिलं, फोटोज वगैरे काढले आणि तुम्हाला देखील शेअर केले तुमच्याशी. खरं तर अशा गुमनाम जागा एक्सप्लोअर करण्यात एक वेगळीच थ्रिल आहे, कारण इथे आपण आपल्या अशा वेगळ्या आठवणी तयार करू शकतो आणि मजाही घेऊ शकतो. मित्रांनो, लवासा सिटीमध्ये सुद्धा अजून काही पॉईंट आहेत, पण आम्ही इथेच ऊन झाल्यामुळे आम्ही जास्त काही फिरलो नाही, एक्सप्लोअर केले नाहीत. पण तुम्ही आले तर नक्की एक्सप्लोअर करा. पण तुम्हाला हा मेन जो व्ह्यू आहे तो तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे मी. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या कमेंट्समधून मला नक्की कळवा. अजून असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया असंच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.